अगं बाई, मी कुठे म्हटले की मी धुतल्या तांदळातली आहे? अजिबात नाही. मी सुद्धा चुकली तेव्हाच शिकली. माणूस चुकांमधूनच शिकत असतो. ज्याला शिकायचं तो शिकतो, नाही तर पुन्हा चुका करून तिथेच माती खायला जातो. आणि कालचा जो व्हिडिओ होता की नवरा सोडायचा नाही, सासर सोडायचा नाही, त्यांच्या छाताडावर बसून खायचं, यात चुकीचं काय आहे? बरेच जण मला म्हणाले की नालायक बाई आहेस, कसले सल्ले देतेस, घरं फोडण्याची कामं करते, तुला सुद्धा भावजे असेल, तुला सुद्धा आई असेल. तर हो, आहेत ना. जर माझी आई माझ्या भाऊजाई बरोबर तशी वागत असेल, ती घरातनं हाकलवत असेल, तर मी कुशल माझ्या भाऊजाईला सांगेन की माझ्या आईच्या छाताडावर बसून खा, तुझा नवरा कमवतोय, तू घर सोडायचं नाही. आणि जर आता मी एखाद्याला, आणि कधी पण आहे ना, आपल्याला वाईट सल्ले असतात ना, तेच खूप चांगले वाटत असतात. एखादीला मी सल्ला दिला, तिला एखादं मुलबाळ आहे की सोड, तू बिंदास राहा, तू जिथे लात मारशील तिथे पाणी काढशील, एक काय तुला 56 नवरे येतील, हा सल्ला आपल्याला ना खूप आवडत असतो. चला, ती निघाली पण घरातून मुलांना घेऊन. कोण आई, कोण भाऊ, कोण भाऊजाई, कोणी कोणाला बघत नाही. आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये तिचं शिक्षण शून्य, तिला कुठे नोकरी लागणार आहे? आणि जरी तिला कुठे काही कामधंदा लागलाच 5-6 हजारामध्ये, ती आपल्या मुलांना घराच्या आतमध्ये कडी लावून ठेवून बाहेर कामाला जाऊ शकते का? आत्ताची कंडिशन तशी राहिलेलीच नाहीये. त्याच्यापेक्षा सासू सासऱ्यांजवळ राहा ना, सासूच्या जीवावर सोड पोरांना आणि जा कामाला. कितीही खडूस असली तरी ती मुलांना 2 टाइम खायला तरी घालेल, आरडाओरडा करेल, पण खायला घालेल, पालन पोषण करेल. थोडासा विचार करा ना, हे नेगेटिव्ह आहे का मी सांगितलेलं नेगेटिव्ह आहे? कुठल्याही गोष्टीमध्ये कुठेही बिळातनं बाहेर पडायचं आणि फुसफुस फना डोलवायचं.